वाल ग्राम पंचायत के सरपंच तैमूर पाटिल ने अपना कार्यकाल पूरा होने के बाद अपने पद का इस्तीफा दिया। इस रिक्त स्थान के लिए शनिवार को चुनाव संपन्न हुआ, जिसमें शेकापक्ष के उम्मीदवार प्रशांत पाटिल निर्विरोध रूप से चुनकर आए। इस दौरान नवनिर्वाचित सरपंच को बधाइयां देने के लिए पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण गरत, APMC के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, पार्षद संदीप पाटिल, गणेश कडू, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पूर्व सरपंच तैमूर पाटिल, उप सरपंच रंजना गरत आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य तथा नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल और राजेंद्र पाटिल ने नवनिर्वाचित सरपंच प्रशांत पाटिल को बधाइयां दी। ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची आज या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रशांत पाटिल यांची सरपंच म्हणून निवड झालेली आहे। वहाळ ग्रामपंचायत ही शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं पूर्वापार एक वेगळं महत्त्व असणारी ग्रामपंचायत म्हणून गणली जाते। शेतकरी कामगार पक्षाची जी बलस्थानं आहेत त्या बलस्थानामध्ये वहाळ ग्रामपंचायतीचा या ठिकाणी अंतर्भाव होतो। स्वर्गीय बाळशेठ पाटील यांच्यानंतर विश्वनाथ शेठ, महादेव शेठ यांनी परंपरेनं हा गड टिकवून ठेवलेला आहे आणि आज त्याच्यानंतर जी पक्षाची चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत झालेली आहे, ज्याच्यामध्ये नारायण शेठ गरत असतील, राजन पाटील, संदीप पाटील, रवी पाटील आणि सारीच मंडळी पक्षाचं हे प्राबल्य टिकवण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहेत। सुरेश पाटील असतील, रमेश पाटील असतील, सुरेखाताई या साऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं। मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी राजेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देऊन झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध प्रशांत पाटील हे निवडून आले आणि आज सरपंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे। पक्षाचा जिल्हा चिटणीस या नात्यानं सरपंच पदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। वाळगावच्या आपल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी युतीचे आपले उमेदवार प्रशांत पाटील हे 8 विरुद्ध 5 मध्ये निवडून आल्याबद्दल आपण हा जल्लोष साजरा करतोय। शेतकरी कामगार पक्षाचा मला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल आणि आनंदही वाटतो की वाळगावचे ग्रामस्थ माझे सकाळी 7:30 वाजल्यापासून ते आता दुपारी 2-3 वाजेपर्यंत जवळ 100 ते 150 माझे ग्रामस्थ सकाळपासून या कामासाठी केवळ आमच्या प्रेमापुढे झटत आहेत। बामणडोंगरीच्या काँग्रेसवाल्यांनी कित्येक वेळा देव पाण्यात बुडून बसले, यांच्या बापांच्या आजोबांच्या पिढ्या गेल्या, परंतु विश्वनाथ शेठ बोलेल ती करीन ती पूर्व ही ताकद आमच्यामध्ये आहे। मागच्या वेळी कित्येक वर्ष विश्वनाथ शेठ पाटील बोलतील तर सरपंच कालही होता, विश्वनाथ शेठ पाटील बोलतील तर सरपंच आजही आहे आणि विश्वनाथ शेठ पाटील बोलतील सरपंच उद्याही असेल असा विश्वास कार्यकर्त्यावरती मला व्यक्त करायचा वाटतो।